हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असे क्रंची आणि क्रिस्पी मेदू वडा। तर चला पाहूया कसे बनवायचे। त्यासाठी मी इथे पांढरी उडदाची डाळ 1 ग्लास इतकी घेतलेली आहे। ती स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून 3 ते 4 घंट्यासाठी छान अशी भिजवून घेतली आहे। छान 4 घंट्यानंतर पाहू शकता ही डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यात घालून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेते। मी हे मिक्सरला लावून घेतली आहे। डाळ व्यवस्थित बारीक झाली नाही आहे तर त्यात अर्धा चमच इतका मीठ घालत आहे आणि थोडंसं पाणी घालून मी आणखी एकदा मिक्सर लावून घेते। डाळीमध्ये तुम्ही थोडं पाणी ॲड करून छान असं बारीक पेस्ट तयार करून घ्या, जेणेकरून की जास्त पातळही होणार नाही आणि जास्त असं घट्टही राहणार नाही। डाळीमध्ये जर पाणी तुम्ही जास्त टाकले तर तुमचं मिश्रण पातळ होईल आणि तुम्हाला मेदूवडे जमणार नाही। तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून असं छान असा मिश्रण तयार करून घ्या, जेणेकरून की तुमचं मिश्रण पातळ होणार नाही आणि तुम्हाला मेदूवडा करायला त्रास पण होणार नाही। पाहू शकता तुम्ही किती छान हा मिश्रण आपला तयार झालेला आहे। हे मी सगळं एका वाट्यात काढून घेते। पाहू शकता किती छान आपला हा मिश्रण तयार झाला आहे। आता मी याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित फिरवून घेते। यामध्ये छान अशी एअर भरली की आपले मेदूवडे छान असे फुगतात। जर जास्त फिरवलं नाही किंवा व्यवस्थित मिक्स करून घेतलं नाही तर मेदूवडे व्यवस्थित फुगत नाही आणि क्रंची देखील होत नाही। त्यामुळे तुम्ही व्यवस्थित 5 ते 10 मिनिट मस्तपैकी याला फिरवून घ्या। पाहू शकता आपला मिश्रण हा छानपैकी तयार झाला आहे। आता मी या मिश्रणमध्ये छान असा बारीक कापलेला कांदा आणि बारीक कापलेली सांबार टाकत आहे। हे सगळं मी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेते। छान असं मिक्स करून घेतलं की आपले मेदूवडे खूप छान होतात आणि कोणत्याही एका साईडनेच गोल असं फिरवून घ्यायचं। पाहू शकता किती छान आणि घट्ट आपला मिश्रण तयार आहे। आता मी तुम्हाला याचे मेदूवडे करून दाखवते। आता मी एक स्टीलचा डबा घेतला आहे आणि कॉटनची रुमाल अशी ओली करून घेतली आहे। त्यावर असे लहान गोळे ठेवून बोटाच्या साहाय्याने त्यामध्ये होल करून व्यवस्थित असं गरम तेलमध्ये तळून घेते। पाहू शकता तुम्ही कोणताही त्रास न करता किती छान असे गोल मेदूवडे तयार झाले आहेत। अशा प्रकारे मी एक मेदूवडे बनवते आणि तेलामध्ये तळून घेते। माझी ही टेक्निक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। वडे छान तळून झाले आहे। आता मी हे एका भांड्यात काढून दाखवते।